आदित्य राणूबाईची कहाणी। एक आटपाट नगर होते। त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता। तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे। तिथे नागकन्या, देवकन्या, वसा वसत होत्या। ब्राह्मणांनी त्यांना विचारले, कसला वसा वसताय ते मला सांगा। त्यावर नागकन्या, देवकन्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा? उठशील, माचशील, घेतला वसा टाकून देशील। त्यावर ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदितवारी न बोलता उठावं, सचैल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यास 6 गाठी द्याव्यात, पान फुले व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमीस संपूर्ण करावी, संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरण्यांची खीर, लोणकड, तूप असावं, मेहून जेवू सांगावं, असेल तर चिरगोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावे आणि आपल्या वशाचं उद्यापन करावे। असा वसा ब्राह्मणाने केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली। तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं। ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला। तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या। त्यावर ब्राह्मण म्हणाला, आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल। राणी म्हणाली, बटीक करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। आणि मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी गेली, एक प्रधानाच्या घरी दिली, पण गेल्या पावलीमध्ये समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं, म्हणाली, बाबा गूळ खा, पाणी प्या। ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही, आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक। तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही, राजा शिकारीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। त्याच्या मनात राग आला। तो राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला। वडिलांना पाहताच लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं। गूळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक। तुमची कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? ती घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणले, 3 आपण घेतले व 3 वडिलांच्या हातात दिले। वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली। नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले। बायकोनं मुलींचा समाचार विचारला। जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली, आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे। इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं। पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। तिथे प्रधानाच्या दासी होत्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे। कसा आला आहे, काय आला आहे? फाटका नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळ्याला उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या। परसदारानं घेऊन न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरून होना मोहरा भरून दिल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं। वाटेने जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला, हातातला कोहळा काढून नेला। घरी जाताच आईने विचारलं, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं, पण कर्मानं नेलं।
कर्माचे फळ पुढे उभं राहिलं. मावशीने दिलं, पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. न्हाऊ माखू घातलं, नेसायला पितांबर दिलं, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होणा मोहराने भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपात आला व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं, पण कर्मानं नेलं. तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होणा मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी न्यायला सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होणा मोहराने घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ माखू घातलं, साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस आणि म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीला यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला व ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली आणि इकडे राजाला भाग्य आणि छत्रचामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं आणि आपण पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाकारा केला. डांगोरा पेटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणीही उपाशी नव्हतं. वाटेने एक मोळी विक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावलं. तो मोळी विक्या म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. आणि असं म्हणून तो राणीकडे आला आणि राणीनं 6 मोती घेतले. 3 मोती त्याला दिले व 3 आपल्या हातात ठेवले व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने कहाणी ऐकली. त्याची मुळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकण्याचं एवढं फळ, मग वसा घेतला तर किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणी म्हणाली, उतणार नाही, मातणार नाही, याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकारा करून कोणी उपाशी नाही ना हा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं. तो आला. राणीनं 6 मोती घेऊन 3 आपण घेतले व 3 माळ्याला दिले. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलेत स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नंतर कोणी उपाशी नाही ना असा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती आणि तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं.
राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची दोन्ही मुलं आली. कहाणी ऐकण्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितले. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. चौथ्या मजलेस स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आणि आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काना डोळा, मासाचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता उताना केला. 6 मोती होते. 3 त्याच्या बेंबीवर ठेवले. 3 होते आपण घेतले. राणीनं सांगितलेली कहाणी त्यानं ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7ही दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापवले. पंचपक्वान्न जेवायला केलं. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासेला केस लागला. ते रागावले. राजा राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळ चवाळ डोईचा, केस वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. असा कुणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काना डोळा, मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. सूर्यनारायणाची कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.